चेंबूरमधील ते झाड कोसळू शकतं असं 6 महिन्यांपूर्वीच आला होता अहवाल. मात्र मुंबई महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. वेळीच कारवाई झाली असती तर विहांचा जीव वाचला असता. चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड कोसळून विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन. 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. पुण्यातील सिलाई वर्ल्ड चौकामध्ये अचानक मोठं झाड कोसळलं. रस्ता क्रॉस करणारी मुलगी थोडक्यात बचावली. वसई पूर्वेकडे 2 चारचाकी गाड्या नाल्यात वाहून गेल्या. वेळीच गाडीतून उडी मारल्यानं कार चालक थोडक्यात बचावला. कारच्या धडकेनं पादचारी पूलही तुटला. पाण्यातून वाट काढताना 2 विद्यार्थिनींना बसला विजेचा धक्का. नवी मुंबईच्या नेरूळमधली घटना. दोन्ही मुलींवर रुग्णालयात उपचार. मुंब्रा शीळ मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद. अनेक गाड्या पाण्याखाली. मुसळधार पावसाने पवई तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. पवई तलाव ओसंडून वाहत असल्यामुळे सतर्क राहण्याचं नागरिकांना आवाहन. मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार. कोकणातही दमदार पाऊस. पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार. 3 ते 4 जुलैला कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा. विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईत गेल्या 3 वर्षात झाडं कोसळून 13 जणांचा मृत्यू. झाडं कोसळण्याच्या घटनेत 3 वर्षात 125 जण जखमी. पालिकेच्या उदासीन कामावर संताप. काल एका दिवसात मुंबईत 30 झाडं कोसळली. महायुतीचे सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती. महाविकास आघाडीने अर्ज मागे घेतल्यामुळे एकमतानं बिनविरोध निवड. बिनविरोधाची परंपरा कायम राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचं अभिनंदन. तर निर्भीड आहेत त्यांना अहिर म्हणतात असं म्हणत अहिरांचंही कौतुक. हे देह विक्रीला तयार असतील तर गिराईकं तयार आहेतच. खासदार फुटीवरती राज ठाकरेंची जळजळीत टीका. याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील असाही इशारा. वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत संपली. HSRP नंबर प्लेट नसल्यास भरावा लागणार दंड. राज्यातील 1 कोटी वाहनांवर कारवाईची टांगती तलवार. आजपासून 6 प्रमुख नियम बदलणार. ITR पासून आधार, पासपोर्ट, बँकिंग व्यवहारात बदल. पासपोर्ट काढणंही खर्चिक. पेट्रोल डिझेल खरेदीवरील निर्बंध हटवले. 200 लिटरची मर्यादा संपली. पुरवठा पूर्ववत झाल्यामुळे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. कमर्शियल गॅस सिलेंडर 183 रुपये 50 पैशांनी स्वस्त. 19 किलो सिलेंडरचा नवा दर 2930 रुपये. महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना मोठा दिलासा. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही. ज्येष्ठ दिग्दर्शिका डॉक्टर विजया मेहता यांचं निधन. वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मराठी रंगभूमीवरील एका युगाचा अंत. आजपासून इंग्लंड विरुद्ध सुरू होणाऱ्या दौऱ्यात 5 2020 सामने खेळवले जाणार. आयर्लंड विरुद्धची 2020 मालिका गमावल्यानंतर आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाचा लागणार कस.